रामकृष्ण हरी मित्रांनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी देवाजवळ प्रार्थना करतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आपण आज तुम्हाला मी काय सांगणार आहे, मोहाच्या झाडाचे आयुर्वेदिक औषधी उपाय आणि मोहट्यांच्या रानभाजीची रेसिपी अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपण मग तुम्हाला मी मोहाच्या झाडावर गेलो, मोहट्या खुडून दाखवल्या. तर बघा, हे मोहाच्या झाडाचे फांदे आपण काढून आणले तुम्हाला दाखवण्यासाठी. तरी बघा, ही अशी फांदी असते बघा, ह्याच्या मोहट्या आहेत. हे बघा, ह्या अशा मोहाला अशी फळं आलेली असतात, हे मोहट्या म्हणतात. मोहाला येतात ही फळं. तर ह्या फळांची भाजी करून खातात आणि ह्या भाजीचे आयुर्वेदिक औषधी इतके उपाय आहेत की तुम्ही जर बघितले तर तुम्ही चकित होणार. ही भाजी खाल्ल्यानं काय होते, चला ही भाजी कशी करायची, कशी खायची आणि हिची आयुर्वेदिक माहिती काय आहे, हिच्यापासून कोणकोणते आजार बरे होतात, ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती माहिती बघण्यासाठी आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती दुसऱ्याला कळली पाहिजे. तर बघा, व्यवस्थित बघून घ्या. हे आहे मोहाचं झाड. हे बघा, याची पानं अशी असतात बघा, याला अशी फळं आलेली असतात बघा. ही फळं येते, हे बघा, ह्या मोहट्या येते. तर याला फुलं असतात, याच्या फुलांची पण खूप नशिले पदार्थ बनवले असतात. याची फुलं पण खूप महत्वाची असतात. तर मी तुम्हाला याचे आज काय सांगतोय, आयुर्वेदिक औषधी उपाय. हे मोहाचं झाड आहे बघा, हे झाड. तर बघा, हे खुडून घ्यायचे, अशा खुडून याची भाजी कशी, याच्यामधून चिकळते दूध. हे बघा, हे दूध गळते. तर तुम्हाला मी सगळीच माहिती सांगतो अशी. तर आज तुम्हाला मी सांगणार आहे याची रानभाजी कशी करायची. ही एक रानभाजी आहे. तर याची भाजी बनवून कशी खायची आणि याचे उपाय काय काय आहे ते पुढे बघूया. चला, तुम्हाला तसंच अजून व्हिडिओ पण हे मोहाचं झाड पण दाखवतो. मोहाच्या झाडावरती बघा, हे आहे मोहाचं झाड. हे मोहाचे झाड बघा. तर तुम्हाला मी आज मोहाच्या झाडाचे काही आयुर्वेदिक औषधी उपाय सांगणार आहे. त्याचप्रमाणे मोहाच्या झाडाचे आपण काय करणार आहे, भाजी करणार आहे. तर मोहट्यांची भाजी किती आयुर्वेदिक असते आणि हिचे काय काय उपयोग आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगणार आहे. तर बघा, आपण या झाडावरती चढलेलो आहे बघा. हे झाड तुम्हाला खाली मी दाखवतोय. हे बघा, असं खूप उंच झाड आहे हे. तर ह्या झाडावर आहे आपण. तर बघा, तुम्हाला मी काय मोहट्या दाखवतोय बघा. हे बघा, हे बघा, ह्या मोहट्या आहेत. हे आपण काढून घेणार आहे. ह्या मोहाला जी फळं आलेली आहेत, मोहाची फळं हे बघा, हे अशी असतात. तर ह्या मोहाची फळं, ह्या ज्या मोहट्या आहेत तर ह्या आपल्याला आता काढून घ्यायच्या. चला, मी काढून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मोहट्या. तर बघा, अशा ह्या मोहाच्या झाडावर आहे आपण. तर चला, मी तुम्हाला काय झाडाचा शिन काय खाल्ला भाग दाखवतो बॅक कॅमेऱ्यानं. हे बघा, ह्या भाजीचे मी तुम्हाला आज आयुर्वेदिक औषधी उपाय सांगत आहे. शरीरामध्ये दुर्बलता जाऊन गेलेले पुरुषत्व परत येते ही भाजी खाल्ल्यामुळे. ही भाजी खाल्ल्याचे फायदे अजून आहेत बघा. याची भाजी खाल्ल्याने घुरे, फेफरे, उन्माद, पागलपण हे आजार पण बरे होतात. त्याचप्रमाणे तुम्हाला घटसर्प असेल तर घटसर्प सुद्धा ह्या भाजीने बरा होतो. ही भाजी खाल्ल्याने घटसर्प नावाचा आजार बरा होतो. त्याचप्रमाणे दमा, खोकला असे आजार सुद्धा पूर्णपणे बरे होतात. तर अशी ही भाजी आहे. वायुशूळ, पोटशूळ असे हे अनेक आजार ह्या रानभाजीने बरे होतात. तर ही रानभाजी वर्षातून एकदा दोनदा तुम्ही अवश्य खाली पाहिजे. ज्याचा वायू गोळा व पोटशूळ उठतो हमेशा, त्यांनी ही भाजी अवश्य खावा. त्याचप्रमाणे दमा, खोकला असेल त्यांनी सुद्धा ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे. घुरे, फेफरे, उन्माद बरा होण्यासाठी ह्या भाजीचा उपयोग होतो. तर बघा, हे असं झाड आहे बघा, मोहाचं झाड काढून आणलेले आयुर्वेदिक आपण आता. तर बघा, ही जी मोहाची फळं आहे हे याला मोहट्या म्हणतात आमच्याकडे. आपल्या भागामध्ये याला काय म्हणतात ते सांगा. आपण जे झाडावरून काढलेले ह्या मोहट्या आहेत आता हे आपण फोडायच्या आहेत. तर याची भाजी कशी करायची, चला त्याची सर्व रेसिपी सगळं आणि आयुर्वेदिक औषध सगळं माहिती मी तुम्हाला सांगतोय. तर बघा, चला, ही आपण आता ही भाजी आपण काढून राहिलेलो आहे. तर ही फोडायची बघा, ही कशी फोडायची बघा. तर हे बघा मित्रांनो, आता ही जी मोठी ही याला अशी फोडून घ्यावं लागते बघा आपण. हे बघा, आता हे फोडल्यानंतर याच्यामध्ये ही बी निघते, टोमळे म्हणतात. तर ही बी काढून टाकायची, अशी बी काढून टाकायची आणि आपल्याला फक्त हे घ्यायचे बघा हे. तर हे फोडून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, हे असं फोडून घ्यायचं. तर बघा, हे असं फोडून घ्यायचं आणि याची भाजी तुम्ही वाळवून सुद्धा ठेवू शकता
अगदी 4 महिने 6 महिने वर्षभर सुद्धा याची भाजी आपण खाऊ शकतो. हे वाळवून ठेवायचे आणि वल्ली ताजी भाजी सुद्धा आपण करू शकतो. हे बघा, याच्यामध्ये जे बी आहे हे बी काढायचं आणि ही भाजी करायची आपल्याला. तर चला आता आपण ही फोडून घेऊया. फोडून घेतल्यानंतर मी तुम्हाला हे बघा तर बघा हे असे फोडायचे. आता हे सगळे फोडून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. तर बघा ही फोडून घ्यायची अशी. हे बघा, याच्यामध्ये जे बी निघते बी काढून टाकायचे. हे कोवळं बी, हे बी काढलं का याचे बारीक बारीक छोटे छोटे पीस करायचे बघा भाजीसाठी. असे आपल्याला एकदम छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे. तर चला, फोडून झाल्यानंतर छोटे छोटे पीस तुम्हाला मी दाखवतो. असे फोडून तर बघा आपण ज्या मोठ्या आणल्या का नाही त्या मोठ्या अशा फोडून अशा बारीक करून घ्यायच्या. ती झाडावरून काढल्या, तुम्हाला मोठ्या दाखवल्या, फोडताना दाखवल्या. तर आता फोडून आपल्या बारीक झालेल्या आहेत. तर चला आता आपण याची भाजी बनवून घेऊया. हे बघा, आपण ही जी भाजी चिरून घेतलेली आहे अशी चिरून बारीक तुकडे करून घ्यायचे. कुठे बघा, आणि कढई ठेवलेली आपण बघा, कढई ठेवलेली आहे बघा. कढईमध्ये आपल्याला पाणी टाकायचे. पाणी टाकून आणि ही जी आपण जी भाजी तोडलेली ही पूर्णपणे चांगली पाण्यामध्ये टाकायची आणि उकळून घ्यायची बघा. तर ही आपण आता पाण्यामध्ये शिजत टाकण्यासाठी टाकलेली ही शिजवून घ्यायची. थोडक्यात आमच्या भागामध्ये त्याला उमवून घेणे असे म्हणतात. तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघा चांगली उकळी देऊन घ्यायची बघा. आता इथं पाण्याला बघा चांगली उकळी आलेली, चांगली अशी पाण्यामध्ये शिजून द्यायची बघा. आता आपण ती भाजी आणलेली भाजी करण्यासाठी त्याची वाफ वगैरे पूर्णपणे बाहेर निघून द्यायची आणि वाफ बाहेर निघून गेल्यानंतर खाली उतरून आणि आपल्याला ही बनवायची. कांदा इतका गरम होऊन द्यायचा का कांदा पूर्ण लाल होऊन द्यायचे बघा. कांदा पूर्ण लाल होऊन द्यायचा, कांदा हलवायचा. आता बघा कांदा कुठपर्यंत हलवायचे ते बघूया. हे बघा, कांदा पूर्णपणे असा लाल होऊन द्यायचे. कांदा लाल झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकू शकता आपण. आपण आपल्या पद्धतीने तेल टाकायचे. तेल टाकल्यानंतर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. थोडी हिरवी मिरची टाकायची आणि पूर्ण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे. त्याचप्रमाणे बघा असं हलवून घ्यायचं. त्याचप्रमाणे थोडं लाल तिखट टाकायचे आपल्याला. थोडी हळद टाकली आपण, हळदी पावडर, आणि थोडी लाल तिखट टाकलेले. बस एवढं टाकल्यानंतर आणि आपण जी भाजी होती ती धुवून घ्यायची बघा. ही भाजी आपण ही उकडून घेतलेली होत्या. हे मुवाची जी फळं फोडली होती ती उकळून घेतलेली होती. ती पूर्ण फळं पाण्यामध्ये अशी उकडून आणि पूर्ण धुवून पिळून घ्यायची. पिळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची अशी भाजी ही. पूर्ण भाजी टाकून झाल्यानंतर चांगली मिक्स करून घ्यायची. भाजी चांगली हलवायची. पूर्ण अशी चांगली मिक्स करून घ्यायची. चांगली गरम करून घ्यायची आपल्याला. ही पूर्णपणे अशी ही मुवाची भाजी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायची. चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे बघा. हे मीठ आहे चवीनुसार टाकायचं आपण. तर असं आहे चवीनुसार आपण आता मीठ टाकलेले आणि चांगलं मिक्स करून घ्यायची बघा. अशी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची. पूर्ण गरम होऊन द्यायची चांगली. मस्त भारी वास चाललाय बरं का. आणि थोडंसं झाकण मारायचं त्याच्यावर बघा. मस्त झाकण बघा, असं झाकण मारायचे आणि 5-10 मिनिटांमध्ये उतरते बघा. पूर्णपणे अशी भाजी चांगली गरम झालेली आहे आपली भाजी. आता अशी एक 5-6 मिनटं ते 10 मिनिटापर्यंत गरम करायची भाजी आपल्याला. कमीत कमी 10 मिनिटापर्यंत गरम करायची. आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी बघा.
हे बघा मस्त गरम गरम भाजी आणि बाजरीची भाकर खाण्यासाठी रेडी आहे. तर ही भाजी खूप आयुर्वेदिक आहे. हिचा आयुर्वेदिक फायदे काय आहे ती, ही भाजी खाल्ल्याने आपल्या हाडामधील कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो, कॅल्शियम वाढतो. त्याचप्रमाणे ही भाजी शक्तिवर्धक आहे. हिनं माणसाच्या शरीरामध्ये ताकद येते. हे एक टॉनिक म्हणून वापरले जातो. खूप शक्तिवर्धक भाजी आहे आणि अनेक प्रकारचे आजार ही भाजी खाल्ल्याने बरे होतात. वर्षातून एकदा दोनदा जरी ही भाजी खाल्ली तरी शरीरामध्ये खूप एनर्जी राहते, खूप शक्ती राहते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम शरीरामध्ये वाढवण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो. आयुर्वेदिक औषधांबरोबर रानभाज्या सुद्धा माणसाने अवश्य खाल्ल्या पाहिजे. तर बघा ही भाजी हे बघा कशी झाली भाजी. भाजी एकदम छान झाली, चांगली झाली. हा मस्त. तर अशी ही भाजी आपण अशा प्रकारे बनवून आणि तुम्ही खाऊ शकता.